हॅलो गाईज, कशा आहात सगळेजण मस्त असालच. मित्रांनो, सध्या अभ्यास चांगला चालू असेल याची गॅरंटी आहे, कारण इंग्लिश बिटारा इज ऑलवेज विथ यू. तरी पण बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की सर, काही गोष्टी ज्या आहेत त्या रीड करतोय पण समजत नाहीये. बऱ्याचशा अशा काही गोष्टी आहेत की बेसिक पासून कोणी शिकवत नाहीये, त्यामुळं प्रॉब्लेम असा होतोय की काय नेमकं स्ट्रक्चर मध्ये कसा अभ्यास करायचा ते कळत नाहीये, इंग्लिशच्या बाबतीतला विशेष करून. सर, आता बऱ्याच जणांचे असे पण काही लोक असतील की जे बिगिनर्स आहेत, कशी तयारी करावी ते कळत नाहीये. काही लोक असे असतील की जे मिडलला अडकलेले आहेत, म्हणजेच काय, प्रीची तयारी तर खूप चांगल्या पद्धतीने सर झाली आहे. प्री मध्ये चांगला स्कोर येतोय, पण मेन्स मध्ये कट ऑफ सुद्धा निघत नाहीये. मग काय करावं? अशा एक ना अनेक अडचणी मित्रांनो आहेत. IBPS म्हटलं, बँकिंग एक्झाम म्हटलं की इकडे बऱ्यापैकी इंग्लिशचा थोडासा फोबिया असतो. तर या सगळ्यांवरती उत्तर नेमकं काय? तर मित्रांनो, या सगळ्यांवरती एक उत्तर तुमच्या समोर घेऊन आलोय. आज एका बॅचची अनाउन्समेंट करतो मित्रांनो, ज्या बॅचचं नाव आहे निर्धार 1.0. आता पक्का निर्धार असणार बँकर बनण्याचा. आणि म्हणून ह्या बॅच मध्ये नेमकं काय असणार आहे मित्रांनो? ह्या बॅच मध्ये तुम्हाला मिळणार आहे पूर्ण सबस्क्रिप्शन. मित्रांनो, असं नाही की हे झाल्यानंतर पुन्हा RBI ची एक्झाम आली की त्यासाठी वेगळी बॅच घ्या, SBI साठी वेगळी बॅच घ्या, बिलकुल नाही. जे जे त्यामध्ये चेंज पॅटर्न मधले जेवढे पण सिलेबस क्वेश्चन्स वगैरे असतील ते सगळे तुम्हाला ह्याच बॅच मध्ये एकत्रित मिळणार आहे. आणि ही बॅच एकदम कमी फीस मध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहे. म्हणून मित्रांनो, शेवटपर्यंत टिकून राहा. या बॅच मध्ये नेमकं काय काय असणार आहे? बँकिंग साठीचं दी परफेक्ट सोल्युशन, बँकिंग, SSC, इन्शुरन्स या एक्झाम साठीचं एक परफेक्ट सोल्युशन इंग्लिश साठी जे आहे ते तुम्हाला या बॅचच्या माध्यमातून मिळणार आहे. माझं मिशन काय आहे? तर मिशन सिंपल आहे. इंग्लिश या सब्जेक्टला जो एकदम इझिएस्ट सब्जेक्ट बनवून टाकायचा आहे. फोबिया याला कन्वर्ट करायचं मॅनियामध्ये. बॅरियर याच्यात काय होते? मग जनरली स्टुडंटला विचारल्यानंतर काय नेमकं बॅरियर वाटतं इंग्लिशच्या बाबतीत? विशेष करून जर म्हटलं, समजा आता बऱ्याच जणांच्या अडचणी असतात, तर त्यातले पहिली मेजर अडचण, सर भीती वाटते इंग्लिशची, त्यामुळं टिक करायचं की नाही करायचं इथपासून सुरुवात होते. नंतर अनसर्टन्टी, सर शुअर वाटत नाहीये, 30 पैकी 30 तर अटेम्प्ट केले, पण तरी पण मला वाटत नाही की 30 पैकी 22 तरी बरोबर येतील किंवा 18 तरी बरोबर येतील. एक्झॅक्ट नाही सांगू शकत, कुणीच नाही सांगू शकत, बरोबर? अशा टाईप मध्ये म्हटलं जातं. सोबत सोबत स्कोअर लो येतोय. सर, बऱ्याच दिवसांपासून इंग्लिशचा भरपूर अभ्यास करतो, पण तरी पण स्कोअर 8-9 मार्क याच्यावरती जात नाहीये. किती अभ्यास करा तुम्ही, एक्झाम मध्ये तुम्हाला इंग्लिशचा पेपर जर अवघड आला तर कोणालाच काहीच येत नसतं. अशा सगळ्या गोष्टी मनामध्ये येतात. पण मित्रांनो, असं नाहीये. या सगळ्या गोष्टींचा जर प्रॉपरली अभ्यास केला तर तुम्हाला ते शक्य होऊ शकतं. यालाच तुम्ही कन्वर्ट करू शकता कॉन्फिडन्स मध्ये, अॅक्युरेसी मध्ये आणि सिलेक्शन मध्ये. हाच माझा मोटो असणार आहे. हे सोल्युशन घेऊन निर्धार 1.0 ही बॅच आपली घेऊन येतो मित्रांनो. या बॅच मध्ये नेमकं काय असणार आहे, वेगळं काय आहे बाकी सगळ्या बॅच पैकी? सर, बरेच जण म्हणतात ही बॅच घ्या, ती बॅच घ्या, ही बॅच घेतली म्हणजे सिलेक्शन फायनल होणार. बिलकुल नाही होणार. माझी बॅच घेतली म्हणून तुमचं सिलेक्शन झालं, बिलकुल नाही मित्रांनो. तुम्हाला त्याच्यावरती इम्प्लिमेंट करावं लागेल, स्वतः अभ्यास करावा लागेल, लेक्चर अटेंड पण करावे लागतील. बॅच घेऊन सिलेक्शन होत नसतं, तुम्हाला ते अटेंड करावं लागेल. आणि तीच काळजी घेण्यासाठी यामध्ये फाउंडेशन फर्स्ट मी या पद्धतीने प्लॅन घेऊन आलोय, ज्यामध्ये तुम्हाला रोजच्या रोज कनेक्ट मध्ये राहावं लागेल. ज्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा फाउंडेशन फर्स्ट, फाउंडेशन वरती विशेष भर जो आहे तो आपला असणार आहे. बऱ्याच जणांच्या डोक्यात असतं की फाउंडेशन म्हणजे फक्त ग्रामर. मित्रांनो, फक्त ग्रामर म्हणजे फाउंडेशन नाही आहे. फाउंडेशन इट मीन्स ग्रामरला पण लागतं ते आणि रीडिंगला पण लागतं. सोबत सोबत व्होकॅबलरी जी असते त्या व्होकॅबसाठी पण फाउंडेशन लागतं. नेमकं रूट वर्ड्स काय आहेत, कुठून ते सफिक्स प्रिफिक्स तयार होतात, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मित्रांनो फाउंडेशन मध्ये असणार आहेत. यानंतर पुढे गेलो मंथली स्टडी प्लॅन. रेग्युलराइज होण्यासाठी दर महिन्याला तुम्हाला एक स्टडी प्लॅन भेटणार आहे. ह्या महिन्यात कोणत्या एक्झाम आहे, आपल्या बॅच मध्ये सध्या काय चालू आहे, आपल्या टेस्ट सिरीज मध्ये आपण सध्या कोणत्या लेवलच्या टेस्ट सिरीज बघतोय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मंथली स्टडी प्लॅन मध्ये भेटतील. त्यानंतर लॉजिक वरती फोकस, हळूहळू तुम्हाला बेसिक वरनं हळूहळू फोकस केला जाईल, लॉजिक वरती फोकस केला जाईल. जसं की आपण बघतोय रिझनिंग वाला पार्ट जो आहे त्यामध्ये सध्या अजम्पशन, स्टेटमेंट म्हणजे ऍडव्हान्स रिझनिंग ज्याला म्हणतो किंवा हायर रिझनिंग म्हणतो, हा वाला जो पार्ट आहे हा वाला पण यातून कव्हर व्हावा, ह्यासाठी हा कोर्स जो आहे तो असणार आहे. द मंथली रोडमॅप स्ट्रॅटेजी. मग मंथली नेमकं काय काय असेल? डे फर्स्टला तुम्हाला मंथली प्लॅन भेटेल. त्या अकॉर्डिंगली मंडे टू फ्रायडे आपल्याला नेमकं काय करायचंय, स्कीमिंग नेमकी कशा पद्धतीने करायची आहे, या सगळ्या गोष्टी असतील. सॅटर्डेला प्रॅक्टिस क्विज असेल आणि सोबत रिव्ह्यू असेल. प्रिव्हियस इयरचे जे काही क्वेश्चन पेपर आहेत त्या क्वेश्चन पेपरची रिव्ह्यू जी आहे ती असणार आहे. मित्रांनो, हे सगळं प्लॅन स्ट्रक्चर असणार आहे. तुम्हाला ऍप मध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी अवेलेबल होतील. तुम्हाला सगळंच्या सगळं एक्झॅक्टली त्या ठिकाणी दिसेल.
यानंतर मी म्हटलं जस्ट आपण एक्झाम ओरिएंटेड नाही जाणार, फक्त एक्झामच ओरिएंटेड असं नाही मित्रांनो. तुम्हाला एक्झाम झाली म्हणजे संपलं असं नाही. तुम्हाला एक्झाम सुरू होण्यापासून पार 0 लेवल पासून प्री लेवल, मेन्स लेवल, त्याच्या पलीकडे जाऊन हाय डिफिकल्टी लेवल. सर मग मेन्सच्या पेक्षा हाय डिफिकल्टी अजून काय असते मित्रांनो, इंग्लिश सब्जेक्ट म्हणून ज्यावेळेस तुम्ही काही एक्झामला डील करताय, काही ठिकाणी मेन्स लेवल ही समजा एसबीआय क्लर्क घेतलं, त्याची मेन्सची लेवल ही IBPS POच्या मेन्स लेवलपेक्षा खूप कमी असते. आणि म्हणून ह्या केसमध्ये आपल्याला पार SBI POची जी हाय डिफिकल्टी लेवल आहे मेन्स साठीची म्हणतोय मी, त्याला टॅकल करण्यासाठी सुद्धा आपण कन्सिडर करणार आहोत, जेणेकरून आपल्यामध्ये एक इंथुजियाझम वाढावं. एक्झॅक्टली एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने काय महत्वाचं आहे आणि हाय डिफिकल्टीनुसार काय महत्वाचं जातं, या सगळ्या गोष्टी मित्रांनो याच्यामध्ये होणार आहे. यानंतर आहे बघा स्किल स्टॅक, बियॉन्ड जस्ट रूल्स, रूल्सच्या पलीकडे जाऊन. मी म्हटलं ना, पहिला फेज जो असेल तो ग्रामरवाला जो म्हणतो आपण तो, सोबत स्किमिंग, जे ग्रामर रीडिंग जे असतं त्याचं फाउंडेशन जे आहे दॅट इज नथिंग बट द स्किमिंग. तर स्किमिंग नेमकं कसं करायचं, प्री एक्झाम जी असते त्या एक्झाम मध्ये तुम्हाला ग्रामर ओरिएंटेड कशा पद्धतीने जाता येईल ते सांगितलं जाईल. आणि फास्टेस्ट रीडिंग जी असते ती तुम्हाला मेन्सच्या हिशोबाने ती इकडे घेतली जाईल. आणि लॉजिक बेस, सॉल्विंग, इन्फरन्स बेस, ओपिनियन बेस, अझम्पशन, स्टेटमेंट्स, ह्यासारखे जे क्रिटिकल रिझनिंग आहे तो वाला पार्ट पण या ठिकाणी कव्हर होईल, बिकॉज इट इज अ पार्ट ऑफ इंग्लिश. ठीक आहे. आणि म्हणून ह्या पद्धतीने जर मी म्हटलं समजा असं आपण म्हणू शकतो. मग याच्यात नेमकं काय असणार आहे, आरसी पहिलं मॉड्यूल जे असेल ते आरसी वाला मॉड्यूल आहे. जनरल रिडिंग जे असते त्या रिडिंग पासून आपण सुरुवात करतोय. मग त्यात समजा यामध्ये पॅसेजची वेगवेगळी व्हरायटी असेल, शॉर्ट, मीडियम आणि लॉंग पॅसेजेस. यालाच मी ग्रीन, येलो आणि रेड अशा पॅसेजेस मध्ये नाव दिलंय. मित्रांनो टेस्टमध्ये सुद्धा क्विजेस जे असतील प्रत्येक टॉपिक वाईज जे असतील त्या सगळ्यांमध्ये सुद्धा ग्रीन, येलो आणि रेड याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला बघायला भेटतील. 3 लेवलनुसार, लेवल 1, 2 आणि 3 अशा पद्धतीने. क्रिटिकल रिझनिंग आहे आणि लॉजिकल अनालिसिस असं रिडिंग मध्ये कव्हर होईल. सोबत सोबत ग्रामर मध्ये कम्प्लीट कन्सेप्ट असतील, सोबत रूल्स असतील आणि त्या रूल्सचं ऍप्लिकेशन कसं करायचं आहे. मित्रांनो इथपर्यंत सगळेजण येतात, रूल्स वगैरे कोणाला वैताग येतो, रूल्स नको वाटतं, पण या रूल्स पेक्षा जर कन्सेप्ट शिकलं आणि त्यांना इम्प्लिमेंट केलं तर हे जास्त लक्षात राहू शकतं. हे कसं करायचं हे सगळं तुम्हाला शिकवलं जाणार. सोबत ट्रेडिशनल एरर डिटेक्शन, जुने काय होते, न्यू पॅटर्नचे कोणते आले आणि यांना रिप्लेस करणारे फ्रेज रिप्लेसमेंटचे क्वेश्चन्स, अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी बघणार आहोत. थर्ड असणारे कॉम्प्लेक्स वाले पॅटर्न्स, पॅराजंबल असेल, क्लोज टेस्ट असेल, कनेक्टर्स आणि फिलर, सिंगल, डबल, ट्रिपल किंवा पॅराफिलर्स, असे सगळेच्या सगळे टॉपिक तुमचे कव्हर होणार आहेत. सोबत जर मी म्हणलं समजा या व्यतिरिक्त अजून काय असणार सर, हे तर झाले कॉमनली विचारले जाणारे असे काही टॉपिक आहेत की जे जास्त विचारले जात नाही पण एक्झाम मध्ये काही एक्झाम मध्ये येतात. लाईक मॅच द कॉलम असेल, फिलर्स असतील, यांचं मिक्स विचारलं जातं बघा. कधी कधी आजकाल सध्या जे विचारलं जातंय त्यामध्ये मॅच द कॉलम केलं जातं आणि सोबत सोबत त्याच्यात फिलर पण ऍड केलं जातं. त्यानंतर वर्ड स्वॅप आणि फ्रेज रिअरेंजमेंट असतं. त्यानंतर वर्ड युसेज किंवा वर्ड ऑर्डर, न्यू एक्सपेरिमेंटल पॅटर्न्स आणि या व्यतिरिक्त मिसलेनियस पॅटर्न्स. मी म्हणतोय ऍडव्हान्स टाईपचे क्वेश्चन्स असणार आहे. यामध्ये मिक्स वाले पॅटर्न्स जे आहेत ते पण भरपूर असणार आहेत. त्यामुळे मजा येईल मित्रांनो, शिकायला खूप भारी मजा येणार आहे. मला पण शिकवायला मजा येणार आहे कारण नवीन टाईपचे पॅटर्न जे आहेत ते खूप इंटरेस्टिंग आहेत. त्याच्यावर बेस क्वेश्चन्स जे बनवले गेले आहेत ते पण एकदम इंटरेस्टिंग आहेत. चला ओके, आता पुढे येऊ. मग आता प्री झाली, मेन्स झालं म्हणजे संपलं का? नाही मित्रांनो, भरपूर अशा एक्झाम आहे की जिकडे तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह वाला पॅटर्न लागतो. डिस्क्रिप्टिव्ह वाला पॅटर्न मध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जे आहे त्यांच्याबद्दलचे काही बुक्स असतील, ई बुक असतील, हे फक्त आपल्याकडनं म्हणजेच आपल्या इंग्लिश पिटाराकडनं जे तर ते फक्त देण्यात आलेले. या व्यतिरिक्त कोणी पण फक्त बोलवचन मारतात, थोडं तात्पुरतं सांगतात, काय नसतं ते एकदम इझी असतं, हे असं करायचं. पण एकदम स्ट्रक्चरल फॉर्मॅट मध्ये जर SBI POचा पॅटर्न एक्झामच्या 2 दिवस अगोदर कळलं की पॅटर्न मध्ये चेंज आहे, डिस्क्रिप्टिव्ह वाल्या पार्ट मध्ये जे आहे तर काही गोष्टी नाहीये आणि त्या दुसऱ्या गोष्टी आहेत, तर असं म्हटल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये प्रिसाइज रायटिंग असेल. त्यानंतर कॉम्प्लेक्स क्वेश्चन विचारले होते बघा, अनालिसिस बेस, अनालिटिकल बेस, मग ते वाले क्वेश्चन असतील त्याच्यावर बेस जवळपास प्रत्येक त्या आपल्या ई बुक मध्ये ऑलरेडी याच्यावरती बेस 10 क्वेश्चन्स जे आहेत ते ऑलरेडी देण्यात आलेले होते. सो मित्रांनो, हा सगळा पॅटर्न हे सगळंच्या सगळं तुम्हाला ह्या बॅच मध्ये मिळणार आहे. ओके, सोबत डिस्क्रिप्टिव्हची पण तयार होईल, डिजिटल PDF पण असतील आणि सोबत हँड रिटन नोट्स जे आहेत ह्या सुद्धा यावेळेस अत्यंत महत्वाचा बदल यामध्ये असणार आहे. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या भेटणार आहे. बॅच आहे निर्धार 1.0, द कम्प्लीट सोल्युशन फॉर इंग्लिश,
फीस असणार आहे फक्त 2,500 रुपये, 2,500 रुपीज. 2,500 एवढी फीस आहे. मग सर ही फीस थोडी जास्त होती. सध्या तर सध्या मार्केटमध्ये तुम्हालाही माहिती आहे भरपूर काय काय गोष्टी चालू आहेत. मग ह्या केसमध्ये खूप स्वस्तात सगळं सोल्युशन भेटतंय. मग एवढं महाग का घ्यायचं? तर याच्यामध्ये मित्रांनो प्रीमियम क्वालिटी जी आहे त्या क्वालिटीसाठी तुम्हाला पे करायला लागेल. पण तरी सुद्धा सगळ्यांचा विचार करून 9 तारखेला ही बॅच सुरू होतीये आणि 9 तारखेच्या आधी जर तुम्ही म्हणजे 1 तारखेपासून तर 9 तारखेपर्यंत जर तुम्ही बॅच घेत असाल तर तुम्हाला याच्यावरती बॅच मध्ये 50% ऑफ आहे. म्हणजे साधारण 1250 प्लस वरती जे काही एक्सेस चार्ज आहे तेवढा घेऊन तुम्ही काय करू शकता, ही बॅच परचेस करू शकता. या बॅच सोबत अजून काय मिळणार आहे? फ्री मध्ये तुम्हाला या बॅचच्या सोबतच आरबीआय असिस्टंट साठीची जी काही टेस्ट सिरीज आहे, जिची फीस आहे फक्त 150 रुपये, ती सुद्धा तुम्हाला फ्री मध्ये अवेलेबल असणार आहे. टेस्ट सिरीज आहे, सोबत अजून काही नवीन टेस्ट होतील, SBIच्या टेस्ट असतील, प्रिव्हियस इयरच्या टेस्ट असतील, हे सगळंच्या सगळं कॉम्बो तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहे. मित्रांनो मी म्हटलं ना, एकदा बॅच घेतली, सध्या तुम्ही घेतली असेल किंवा घेणार असाल तर अशा केसमध्ये एकदा बॅच घेतली की सगळीच्या सगळी तयारी तुमची याच्यातून होऊन जाईल. ओके, सोबत जर मी म्हटलं समजा, मग हे कसं घ्यायचं, कधीपासून बॅच स्टार्ट होणार आहे? बॅच स्टार्ट होणार 9 मार्च पासून. त्या सोबत मंडेला बॅच चालू होते 9 मार्चला. इंग्लिश पिटारा नावाचं आपलं ऍप आहे टेलिग्रामवरती, आपलं प्ले स्टोअर वरती, गुगल प्ले स्टोअरला गेले की तिकडे तुम्हाला इंग्लिश पिटारा हे ऍप दिसल. ह्या ऍप मध्ये गेल्यानंतर जे तर तुम्हाला तिथे वरतीच एक बॅनर आलेला असेल, त्या बॅनर वरती क्लिक करा. त्या बॅनर वरती क्लिक केलं की तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे तर इंग्लिश पिटारावरती क्लिक केल्या तुम्हाला त्या बॅनर वरती जो आपला बॅचचा बॅनर आहे, त्या बॅचच्या बॅनर वरती क्लिक केल्या तिकडे परचेस बाय नाऊ वाला ऑप्शन येईल. बाय नाऊ वर क्लिक करा, पेमेंट करा आणि मग तुमची बॅच जी आहे ती माय कोर्सेस मध्ये तुम्हाला दिसायला लागेल. या पद्धतीचा फॉर्मॅट आहे. प्लॅटफॉर्म जो आहे तो आहे इंग्लिश पिटारा. टायमिंग रोज सकाळी 10 वाजेच्या आसपास ही बॅच राहील. टायमिंग मध्ये काही चेंजेस असतील तर त्याबद्दल सांगण्यात येईल. इंस्टाग्रामचं आपलं पेज आहे इंग्लिश पिटारा, युट्यूब इंग्लिश पिटारा ऑफिशियल आणि टेलिग्राम सुद्धा इंग्लिश पिटारा नावाने. सपोर्टसाठी काही अडचणी असतील तर हा माझा नंबर आहे, ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. या पद्धतीने सगळं स्ट्रक्चर होतं. तुमचा मेंटर ऑलवेज विथ यू, तुमच्या सोबत नेहमी आहे. काहीही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता, सांगू शकता. आणि आणखी एक अत्यंत महत्वाचं बोनस, ह्या 15-20 दिवसामध्ये तुम्हाला एक्झॅक्टली लोकेशन वगैरे सांगितले जाईल. पर्सनल काउन्सिलिंग साठी, ज्यासाठी सध्या मला बरेचसे कॉल येत आहेत, त्या पर्सनल काउन्सिलिंग साठी सुद्धा ऑफलाईन पण अवेलेबल होईल. ऑनलाईन तर कधी पण तुम्ही कॉल करा, ऑलवेज देअर. सोबत ऑफलाईन साठी सुद्धा लोकेशन तुम्हाला शेअर केली जाईल. इंग्लिश पिटारा टेलिग्राम जे आहे ते जॉईन करून ठेवा, त्यावरती तुम्हाला याच्या सगळ्या डिटेल्स ज्या आहेत त्या भेटून जातील. होप सो तुम्हाला लक्षात आलं असेल. परचेस केलं नसेल तर आत्ताच जा आणि डिस्क्रिप्शन लिंक मध्ये जी आहे तर ती बॅचची लिंक देण्यात आलेली आहे, ऍपची लिंक देण्यात आलेली आहे. ऍप डाउनलोड करा आणि त्यावरनं बॅच परचेस करा. थँक्यू व्हेरी मच. गुड डे टू ऑल ऑफ यू.